4 वेळा प्रचंड मताने निवडून आलेले पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना मंत्रीपद मिळणार का असा प्रश्न सध्या पनवेलकरांना पडलाय। राज्यातील नवीन सरकारचा अर्थात महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला। महाराष्ट्राला नवे सरकार मिळाले। 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित एका शानदार समारंभात पद व गोपनीयतेची शपथ घेतली। तसेच अजित पवारांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदी तर एकनाथ शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले। येत्या 11 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून जवळपास 50च्या आसपास कॅबिनेट आणि राज्यमंत्री भरती होणार आहेत। त्याची जय्यत तयारी सुरू आहे। या मंत्रिमंडळात कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, कोणते मंत्रिपद कोणाला मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। अशातच 25 वर्षांपासून पनवेलच्या वाट्याला मंत्रिपद आलेच नसून येथील आमदाराला संधी मिळालीच नाहीये। यावेळी पनवेलकरांच्या अपेक्षा पूर्ण होणार का? 4 वेळा निवडून आलेले आमदार प्रशांत ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार का? याबाबत आता सर्वत्र चर्चा सुरू आहे। संभाव्य मंत्रिमंडळात भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे। एकेकाळी राज्यात रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा गड होता। जिल्ह्यात सर्वत्र शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा होता। ग्रामीण भागापासून तर शहरी भागात लोकांच्या रक्ता शेतकरी कामगार पक्ष भिनलेला होता। मात्र आता रायगड जिल्ह्याच्या राजकारणात रामशेठ ठाकूर यांचा मोठा दबदबा आहे। पूर्वी या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व सुद्धा नव्हते, परंतु रामशेठ ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि रायगड जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली। शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडली। रामशेठ ठाकूर यांनी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व निर्माण केले। भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी रामशेठ ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र प्रशांत ठाकूर यांनी भरीव काम केले। विधानसभेसाठी पनवेल तालुक्यात प्रशांत ठाकूर 4थ्यांदा भरघोस मतांनी विजयी झालेत। 2दा मंत्रिमंडळात हुलकावणी मिळालेल्या प्रशांत ठाकूर यांना या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणार का याबाबत आता चर्चा सुरू आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।